इंधन तुटवड्याचा फटका आता सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाला देखील बसू लागला। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बस स्थानकात डिझेल अभावी ग्रामीण भागात जाणाऱ्या वस्तीच्या एसटी बसेस उशिराने सुटल्याने संतप्त प्रवाशांनी बस रोको आंदोलन छेडले। संध्याकाळच्या वेळेत ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या अनेक बसेस वेळेवर न सुटल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला। ग्रामीण भागातील बसेसना डिझेल नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्याही जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत प्रवाशांनी स्थानकातून सुटणाऱ्या एसटी बस समोर उभे राहून आंदोलन सुरू केले। या अचानक झालेल्या आंदोलनामुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। जवळपास तासभर सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अखेर मागे घेण्यात आले। इंधन तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत असून एसटी सेवा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे। भाऊ, सर्व जास्ती तर जे आहेत ना लांब प्रवासी आहेत आणि हे सर्व स्टुडंट्स आहेत आणि आम्ही शिकले पडलेले लोक आहेत। आम्हाला कल्पना आहे, तुम्हाला पण कल्पना असली पाहिजे मनुष्याना की स्टुडंट घरी किती वाजता पोहोचले पाहिजे मनुष्याना। हर एकाची आई काय आणि वडील काय त्याची जे ती चिंतत असतात मनुष्याना आणि त्याची फिकर करत असतात मनुष्याना। तेव्हा हर एकाची मुलगी आहे, मुलगा आहे, वेळेवर घरी गेला पाहिजे। उद्या सकाळी डबल सकाळच्या सकाळी उठून यायचं आहे वापस मनुष्याना, त्याला त्याचा डबा तयार करायचा आहे, काय धुवायचा आहे, काय बोलतोय हे सर्व केलं पाहिजे ना मनुष्याना। आणि हे लोक म्हणतात का डिझेल नाही मनुष्याला, डिझेल नाही, आम्हाला काय फ्री प्रवास देतो का हे लोक? आम्हाला फ्री प्रवास देतो, त्याचे पैसे घेतात ना, तिकीट घेतात ना। जी नेहमी पनवेलची गाडी लेट असते त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गाड्या रोखलेल्या आहेत का? तर जर एकटी महिला आहे ती कशी जाणार सांगा बघू दे एवढ्या लांबीच्या प्रवासाला? आणि तिथे चौकशीमध्ये विचारायला गेल्यावर बोलतात आम्ही काय करू? मग आम्ही काय करणार तुम्ही सांगा? त्याच्यावर आम्हाला बोलतात की तुम्हाला काय करायचं ते करा। मग आम्ही केलंय, रस्ता रोखलाय, दुसरं काय करू शकतोय? उद्धट उत्तर देतात, उद्धटपणे बोलतात आम्ही काय करू, कसं करू? डिझेल नाही, तुमची गाडी पंपात गेले, हे काय कारण रोजची? एक दिवसाची बात आहे तर ठीक आहे ना। आणि फक्त पनवेलचीच गाडी, बाकीच्या गाडी अवेलेबल असतात ना, आमच्या इकडे का नसतात गाड्या? प्रत्येक वेळी काय आहे?